आत येऊ का? लीलाबाई तुम्ही या, आत या. बाईसाहेब मला काही समजूनच नाही राहिलं ना. हा अर्जुन लय वेळचा रडून राहिला आणि मग अशी असं असं करत होता. मला वाटलं त्याला त्याच्या आजीला भेटायचं असन म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आली ना. याला घेता काय? हो, एक मिनिट. हा अर्जुन येला बाडा असं कळतो आजीकडे जायचंय म्हणून. हा काय रे लबाडा, का कळतो तू असे म्हणाला? आता खुश आहेस आजीकडे आलास बघ. हा अरे गाल्यातल्या गालात हसतोय अर्जुन. बाईसाहेब मला ना कधी कधी याचं समजतच नाही. कधी कधी हसत राहते, नाही तर रडायला चालू केलं का इतका रडते जसं काही म्हणून कोणी नजरच लागली याले. मी काय म्हणते, अर्जुन साठी एखादी पूजा करू का? नाहीतर नामजप. अहो म्हणजे याच्या आधी जेवढे बी पोरं मी सांभाळले ना त्याले त्याच्यासाठी मी पूजा करत होती, नामजप करत होती. मग ते रडाचे थांबत होते. चालन काय केली तर? हो, त्याची शांती पूजा झालीये. तुम्ही ते जप वगैरे म्हणालात ना ते करा. हा काहीच हरकत नाही. हो नाही, जप केल्यानं रडाचा थांबा नसतो, पण त्याच्या आईला भेटला तर तो रडाचा थांबन, म्हणजे कधी रडणारच नाही. मी काय म्हणतो, याच्या आईचा एखादा फोटो बिटो नाही आहे काय? नाही काय? याच्या आईचा एक बी फोटो नाही आहे. आम्हालाच आहे बा. बरं केव्हा येणार आहे याची आई? नाही, काही कल्पना नाहीये मला. हो ना अर्जुन. हा काय झालं? आजी असं कळतो. हा आले चोना येला बाडा, काय म्हणतो तू? का ना कसा हसून राहिला तो मगाची ना. असं करत होता. मला वाटलंच त्याला त्याची आजी पाहिजे असेल, कारण आई नंतर आजीच राहते ना बाळाची काळजी घ्यायला, म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आले. बाईसाहेब मी विसरले हो, याच्या आईचं नाव काय म्हणाले होते तुम्ही?